हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी काळा वाटाणा घेतलेला आहे। हे बघा, सुकी भाजी करायसाठी उसळ वाटाण्याची कोमट पाणी घेतलेलं आहे। कोमट पाणी करून घ्यायचं आणि रात्रभर काळ्या वाटाण्याला भिजत ठेवायचं। सकाळी उसळ करण्यासाठी भिजून ठेवायचं। काळी वाटाणे कसं भिजून चांगलं होतात। आणि हे बघा, भिजून कसं मोठं काळी वाटाणे झालेले आहेत बघा, रात्रभर भिजून ठेवल्याबद्दल। चला तर मग आता कुकरमध्ये लावूया आपण काळे वाटाणे। 3-4 शिट्ट्या करून घ्यायचं। काळ्या वाटाण्यांना शिट्टी करून घ्यायचं आणि वाटाणे शिजल्यानंतर हे बघा, चला तर मग काळे वाटाणे हे बघा, माझं 3-4 शिट्ट्यामध्ये काळे वाटाणे माझे शिजून झालेलं आहे बघा। हे बघा, आणि त्याची मस्तपैकी सुकी भाजी करायची आहे काळ्या वाटाण्याची। खूप टेस्टी लागते। चपातीसोबत, भाजीसोबत, चपाती भाकरीसोबत तुम्ही बनवून खाऊ शकताय। कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे। काळ्या वाटाण्याला करणार आहे। सकाळच्या टिफिनला तुम्ही झटपट उसळ बनवू शकताय। तेलात जिरं टाकलेलं आहे। कांदा 1 ते 2 कांदे घ्या, तेलात चांगलं फ्राय करून घ्या। जिरं घातलेलं आहे। भाजीला काय नसेल तर हे कडधान्य ते बनवू शकताय। काळं वाटाणं पण भाजी तुम्ही नक्की करा, खूप भाजी छान लागते। सुकी भाजी चवीनुसार मीठ टाका, तेलातच टाकायचं। कांदा घातल्यानंतर खूप टेस्ट येते। मीठ घातलेलं आहे। टमॅटो घालून घ्या। खालीवर परतून घ्या चांगलं तेलात। कांदा भाजल्यानंतर टमॅटो घालून घ्यायचं, म्हणजे भाजी छान लागते। उसळ वाटाण्याची उसळ बनवणार आहे। टिफिनला डब्याला तुम्ही बनवू शकताय झटपट। भाजीला काय नसलं तर काळ्या वाटाण्याची उसळ बनवत जावा। आता बघा, कांदा टमॅटो चांगलं भाजून घ्या आणि 1-2 चमचे चटणी घाला, जितकं आवश्यकता लागते तितकं तिखट। खूप टेस्टी लागते काळ्या वाटाण्याची भाजी, आणि मी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे। चटणी चांगलं भाजून झाल्यानंतर काळ्या वाटाण्याचं पाणी नितळून घ्या। 3-4 शिट्ट्यात काळा वाटाणा शिजून झालेला आहे। आणि आता हे फोडणी देत आहे मी। खालीवर चांगलं परतून घ्या। खालीवर करून परतून घ्या, एकजीव करून घ्या। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला काळ्या वाटाण्याची भाजी मी करून दाखवत आहे। भाजीला काय नसेल तर हे काळ्या वाटाण्याची भाजी तुम्ही नक्की बनवा। ओल्या वाटाण्यापेक्षा वाळलेल्या वाटाण्याची भाजी खूप छान लागते। थोडं पाणी घालायचं एकजीव झाल्यानंतर, आणि बारीक गॅस करून धीमी आचेवर चांगलं रबरबीत असं सुक्कं छानपैकी शिजायला ठेवायचं। 3-4 मिनटं, म्हणजे 5-7-8 मिनटं ठेवायचं। वरून कोथिंबीर घालून घ्या। खालीवर परतून घ्या आणि 7-8 मिनटं आता शिजायला ठेवा। पाणी आटलेलं आहे बघा। चपातीसोबत खूप छान लागते। काळ्या वाटाण्याची उसळ केलेलं आहे, आणि हे बघा किती भारी झालेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये नक्की कळवा। काळ्या वाटाण्याची भाजी तुम्हाला उसळ कशी वाटली आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला। आणि खूप छान केलेलं आहे सोप्या पद्धतीने। मी 10 ते 15 मिनटात तुम्हाला हे काळ्या उसळीची भाजी करून दाखवलेलं आहे, काळ्या वाटाण्याची।
चला तर मग आता झालेलं आहे माझी उसळ बनवून काळ्या वाटाण्याची. चला तर मग आता तयार झालेलं आहे. हे बघा, आता गॅस मी बंद करतो आहे. तयार झालेला आहे. चला तर मग आता मी खाण्यासाठी घेत आहे. हे बघा, भाकरी, काळ्या वाटाण्याची भाजी घेतलेली आहे. आणि चला तर मग आता टेस्ट करते. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.